नमस्ते. माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज रविवार आहे, तर आज आम्ही बनवत आहोत मटण मसाला. तर आजची रेसिपी जी आहे ती माझी आई बनवत आहे. तर ती कशा पद्धतीने बनवणार आहे ते आपण आज पाहूया. चला सुरुवात करूया. आई, आज आपण मटण मसाल्यासाठी काय काय साहित्य घेणार आहोत? दाखवते मी तुम्हाला. हे बघ, हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. याला स्वच्छ धुवून आणि हे मिक्स मटण घेतलं आहे. मटण चॉप आहे पायाचं आणि सगळं मिक्स मटण आहे. त्यासाठी हे कोथिंबीर, ओलं खोबरं, आलं, काळं तिखट, हे काळा मसाला घरचा आहे आमचा, मीठ, हळद, लसूण आणि टोमॅटो आणि हे कांदा. तर आता आपण सुरुवातीला फक्त शिजायला घालणार आहोत, ते तुम्हाला दाखवते मी. बघा, आम्ही जे हे लसूण 2-3 गड्ड्या घेतल्या होत्या सोलून, त्यातला थोडं लसूण आता वाटायला घेते हे शिजवण्यासाठी मटण. आणि हे अद्रक घेते थोडंसं, हे बघा एवढं. थोडंसं कोथिंबीर घालायची, थोडंसं मीठ घालायचं आणि हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊ. हे आता वाटून झालेलं आहे. तर आता आपण मटण शिजायला, ह्याच्यावर गॅस पेटवलाय आणि त्याच्यावर कुकर ठेवलंय. तर आता मटण शिजाय घालायचंय, तर त्यासाठी आपण कांदा कापणार आहोत. एक कांदा घ्यायचा, अर्धा किलो मटण आहे म्हणून मी एक कांदा घेतलाय फक्त शिजवण्यासाठी. आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे ह्यामध्ये असं. आता तेल गरम झालंय, तर आपण त्यामध्ये कांदा टाकू. कांदा हा फ्राय करून घ्यायचा, असं थोडंसं लालसर. गुलाबी झालेलं आहे, लाल. हे बघा, हे आपण वाटलं होतं ना अद्रक लसूण कोथिंबीर, तर मीठ हे त्यामध्ये टाकू. ह्याला पण चांगलं फ्राय करायचं, कारण ह्याच्यामध्ये असं चांगलं फ्राय केलं की ह्याचा कच्चापणा जातोय. आणि मटणाला पण अशी चव चांगली येते. कच्चं मटणला लावून घ्यायचं नाही, असं तेलामध्ये फ्राय केले की मग मटण चवदार लागतं. तर ही हळद जी मी घेतली होती, हळद घेतली होती ह्याच्यातले आपण पाव चमचा टाकूया हळद. आता हे फ्राय झाले. आता हे धुवलेलं मटण मी आता ह्यामध्ये शिजायला टाकते. थोडंसं अजून चवीसाठी मीठ टाकूया, म्हणजे मटण चव लागते जरा. आणि आपण आता ह्याच्यात लगेच पाणी नाही टाकायचं, तर ह्याला थोडा वेळ ह्याच्या स्वतःच्या अंगाच्या पाण्याने शिजू द्यायचं मटण, म्हणजे चव लागतं. तर आता मी थोडा वेळ शिजू देते मीडियम गॅसवर. मीडियम गॅसवर असं झाकून ठेवून द्यायचं आणि शिजू द्यायचं. मटण शिजले का? मस्त आता आमचं पाणी सुटलंय त्याचं. असं थोडा वेळ शिजवून घ्यायचं, म्हणजे चवीला मटण छान लागतंय बघा हे. आता आपण ना त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालूया. 1.5 ग्लास घालून पाणी, मग ह्याला आपण शिट्ट्या करून घेऊया 5-6.
कारण आम्हाला थोडं मटण मऊ लागतं म्हणून मी 6 शिट्ट्या करणार आहे. तुम्हाला जर जास्त मऊ नको असेल तर तुम्ही कमी शिट्ट्या करा. आता मी शिट्ट्या करून घ्यायचं. गॅस मोठा केलाय. मोठ्या गॅसवर 6 शिट्ट्या करून घेते. मसाला तयार करू. लसूण सगळं सोललेलं मी टाकते ह्यामध्ये. ओलं खोबऱ्याने चव छान येते म्हणून आम्ही ओलं खोबरं घेतो. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सुक्कं पण घेऊ शकता. आल्याचे तुकडे टाकते ह्यामध्ये. हे बघा एवढं आलं घेतलं. त्यामध्ये हा एक अख्खा मोठा टोमॅटो कापून ठेवला होता तो टाकते ह्यामध्ये मी. कोथिंबीर पण टाकायची. धुवून घेतलेली कोथिंबीर एवढी कोथिंबीर टाकायची. आता हा मसाला आपण मिक्सरला वाटून घेऊया. आता मसाला आपला घालायचा बघूया. हे बघा वाटून झाला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची अशी. गॅसवर हे मातीची कढई ठेवली. मातीच्या कढईमध्ये बनवणार आहे मटण मसाला. त्यामध्ये मी तेल टाकते. मसाला असल्यामुळे मी वरती माप टाकलेलं आहे. असे माप घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता. कमी जास्त पण तेल टाकू शकता. हो, त्याच्यामध्ये आम्ही 3 माप टाकतो. कारण कोणी तेल कमी खातं, कोणी जास्त खातं. म्हणून जसं आवडेल तसं कमी प्रमाणात पण टाकू शकतो. आता तेल तापलेलं आहे तर त्यामध्ये हे मी लसणाच्या पाकळ्या टाकते फोडणीला. कांदा टाकायचा नाही कारण कांदा टाकल्यामुळे आहे ना मटणाला गोडसरपणा येतो म्हणून आम्ही कांदा टाकत नाही, लसूण टाकतो. शिजवताना कांदा टाकून घेतला होता त्यामुळे हा. आम्ही याच्यामध्ये नाही टाकत. कोणी पण टाकतं पण आम्ही नाही टाकत. आता हे लसूण आपण टाकलेलं झालंय लालसर. त्यामध्ये आता हा वाटलेला मसाला टाकणार आहोत आपण. आता आपण ह्याला फ्राय करणार आहोत चांगलं. चांगलं हे मसाला सुका होईपर्यंत फ्राय करायचा. तेल सुटेपर्यंत फ्राय करा मसाला. मोठ्या गॅसच ठेवलाय. एवढं गॅस तुमचं तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करू. बघा आता झाला मसाला भाजून आपला. मसाला भाजला आहे कसं ओळखायचं ते बघा. अशी गोळी बनवत आहे की समजायचं मसाला चांगला फ्राय झालेला आहे. कच्चा मसाला ठेवला की चवीला नाही चांगला लागत म्हणून चांगलं फ्राय करायचं. आता ह्यामध्ये मी हा घरकुल मटण मसाला थोडा टाकते, पाव चमचा. हा राशनच्या दुकानात मिळतो तुम्हाला घरकुल मटण मसाला. आणि हे काळं तिखट आहे. आम्ही घरी बनवलेलं काळं तिखट आहे. याची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला टाकू शकता. मी 2 चमचे टाकलेले ह्याच्यामध्ये मिरची. आम्हाला तिखट लागतं थोडंसं म्हणून. आणि ह्या मसाल्याला चव यावी म्हणून मी थोडंसं मीठ टाकते ह्याच्यामध्ये. आणि हे असं चांगलं फ्राय करून घ्यायचं. बघा कलर किती छान आला. हो. आणि आता ह्यामध्ये हे शिजलेलं मटण टाकायचं. तुमच्याकडे जो
मसाला अवेलेबल आहे ना घरामध्ये, तर 2 चमचे याच्यामध्ये टाकायचा. अर्धा 2 किंवा 1 तुम्हाला जसं तिखट लागेल तसं टाका हां, तुम्ही. अर्धा किलो मटण आहे. हां. त्याप्रमाणे करून घेऊ. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा रस्सा राहिलेला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि थोडंसं शिजू द्यायचं आपल्याला. मीठ मिक्स लागले तर फक्त जरा टेस्ट लागले आणि ही शिजली तर आपण आता कढईमध्ये काढून घेऊया. वाह! असं गरमागरम आईच्या हातचं खायला पण नशीब लागतं. काय म्हणतात? एक नंबर.